त्यांना बसायला आसन दिलं. या गुरुजी, बरेच दिवसातून आपण आलात. मग मान सन्मान नंद बाबांनी सुद्धा दर्शन घेतलं. काय आमच्या ब्राह्मणाचं तेच काम असतं, कुठं जिथं पूजेला सांगितलं तिथं पूजेला जायचं. कुणाचा नामकरण विधी करायचा, कुणाच्या इथं सत्यनारायण पूजा करायची. कोणी म्हटलं कीर्तन करा ना महाराज, कीर्तन करायचं. कोणी म्हटलं भागवत करा, भागवत करायचं. बरोबर आहे ना? ताई, आमचं ते कामच आहे. कोण म्हणाले? गर्गाचार्यजी महाराज म्हणतात. मग म्हणतात आता मग लक्षात आलं यशोदा मातेच्या, आपण सुद्धा नामकरण विधी कृष्णाची केलेली नाही, बलराम दादाची सुद्धा नामकरण विधी केली नाही. म्हणून म्हणतात गुरुजी, नामकरण विधी आपल्याला करायची आहे. म्हणून मग असं सुंदर असं भव्य दिव्य स्वरूपात काय करायचंय? नामकरण विधी करायची. नंदाचा मुलगा होता, राजाचा मुलगा होता कृष्ण परमात्मा. गर्गाचार्यजी म्हणतात, पहा जेवढे जेवढे तुम्ही उत्सव जेवढे मोठे केले ना, तिथं विघ्न चाले. कसं? पुतना मावशी आली, तृणावर्त राक्षस आला. एवढंच नाही, सक्टासूर राक्षस आला. सक्टासूर राक्षस हा 6 महिन्यामध्येच मारायला प्रभूला आलेला होता. आणि म्हणून काय आहे, तुम्ही जर आता जर अजून उत्सव जर मोठं केलं तर हे कंसाला कळत की खरोखरच जो देवकीचा पुत्र आहे ना तो नंदाच्या घरी वाढतो आहे. आणि मग त्याला लक्षात येईल. कारण का? कारण मी यादव कुळातला ऋषी आहे, यादव कुळांचा ब्राह्मण आहे. म्हणून त्यांना कळेल. जेव्हा गर्गाचार्यजी महाराज जर कृष्णाचं नामकरण विधी करतात ना, तर मग खरोखरच नंदाच्या घरचाच लाला कोण असावा? वसुदेवाचा आणि देवकीचा पुत्र असावा. मग काय झालं इथे? मग वसुदेवजींनी सांगितलं. वसुदेवजी बाबा म्हणतात, म्हणजे गर्गाचार्यजींनी सांगितलं. आणि गर्गाचार्यजींनी सांगितल्याच्या नंतर आता म्हणतात, पहा नामकरण विधी करायचा पण मोठं नाही, गपचूप कुणालाही न बोलवता काय नामकरण विधी करायचा आहे. नामकरण विधी करायचा आहे म्हटल्यानंतर आता गाई गोठ्यात असं सुंदर असं तिथं लेप लावला शेणाचा. आणि मग आता बस 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 असंच करायचं. आणि मग इथे अजून सुद्धा यशोदा मातेला वाटलं नाही आपण परीक्षा घेतलो पाहिजे बरं, खरोखरीचं ब्राह्मण आहे की नाही आहे. आणि मग रोहिणी मातेच्या मांडीवर कृष्ण परमात्मा आणि यशोदा मातेच्या मांडीवर कोण? बलराम दादा. बलराम दादा. आणि मग दोन्ही आई साहेब बसल्या. रोहिणी आई साहेब बसतात, बलराम दादा बसतात. म्हणतात यशोदा माता बसती आहे. आता सांगा गुरुजी, या बाळाचं भविष्य सांगा. कोण म्हणाली? रोहिणी माता. कुणाचा मुलगा आहे सांगा. आता रोहिणी माता जेव्हा कृष्ण परमात्मांकडं गुरुजीनं बघितलं ना, गर्गाचार्य महाराजांनी बघितलं, गर्गाचार्य महाराजांनी जी झाकी बघितली माझ्या प्रभूची, तर प्रभूचं मन मोहित, गर्गाचार्यचे मन मोहित झाले. काय प्रभूची झाकी. आता प्रभूची झाकी असं ध्यान लागलं, असं ध्यान लागलं. गर्गाचार्यजी महाराज ध्यान पण आता डोळे उघडे न तोंड पण उघड. आता इकडं वाटलं, इकडं मै. आता रोहिणी माता म्हणते क्या हुआ गर्गाचार्यजी को? इकडे तिकडे डोळ्याच्या पुढं असं हात लावतात, पण गर्गाचार्यजी असे टक्क एकदम समाधी अवस्थेमध्ये लागलं. इकडे रोहिणी मैया म्हणतात, मैया देखो ना दीदी ये क्या हो गया? महाराज जी ने जैसे कन्हैया ठाकुर जी को देखा ना अपनी झपकी हिला रे ना कुछ हिला रे. यशोदा मैया घाबरली. यशोदा मैया म्हणली माझंच घर भेटत होतं का या ब्राह्मणाला? म्हणलं अभी कभी गए हो तो बस हमारा ही नाम होगा. यशोदा मैया ने हलवून बघितलं. रोहिणी माता हलवताय. गुरुजी गुरुजी क्या हुआ क्या हुआ? प्रभूचे बघितल्याबरोबर जी झाकी समाधीत गेले. गर्गाचार्यजी महाराज नाही हालत नाही डुलत, पण असंच बघत आहे टक्क घेऊन.
आता टक्क घेऊन बघतात म्हणून म्हणतात यांना नाही श्वासही थांबवलं गर्गाचार्य महाराज श्वासही नाही यशोदा मैया म्हणती श्वास पण बंद पडला आता श्वास बंद पडल्यानंतर वाटतं ना मग आता मग काही वेळ गेला काही वेळाच्या नंतर अजून म्हणतात बाबाजी क्या हो गया आप तो कुछ भी झपकी नहीं हिला रहे हो मग तसेच प्रभू गर्गाचार्य जी असे समाधीतून उठले क्या हुआ कुछ नहीं हुआ ना मैया कुछ नहीं हो गया मग बाळाचा भविष्य सांगितलं बाळाचा भविष्य रोहिणी मातेच्या जो मांडीवर आहे तो कृष्ण परमात्मा आहे सर्व पूर्ण ब्रह्मस्वरूप असलेला कृष्ण गोविंद लाला आहे एवढं सांगितलं पुढे आता यशोदेच्या जो मांडीवर आहे ना तो म्हणजे बलराम आहे आणि म्हणून याचं काय नाव ठेवा राम म्हणून बलराम असं नाव ठेवा दोन्हीचं नामकरण विधी होतो आहे इथे आणि नामकरण विधी व्यवस्थितपणे पार पडले गर्गाचार्य महाराजींना सुद्धा इथे गर्गाचार्य महाराजजी सांगणार होते की यशोदे तुझ्या घरी साक्षात ब्रह्मांडाचा नायक जगत पिता तुझ्या घरी जन्म घेतलेला आहे काही सामान्य नाही प्रभू म्हणतात जर तुम्ही गुरुजी तुम्ही जर सांगितले आईला तर मला जो वात्सल्य प्रेम आहे आईचं प्रेम आहे तो मला मिळणार नाही म्हणून काय करा तुम्ही सांगूच नका आणि म्हणून मग सांगतात यशोदे धन्य आहे की तुझ्या घरी अशा सुंदर बालकानं काय तर जन्म घेतलं ज्या बालकापासून जगताचं कल्याण होईल समाजाचं कल्याण होईल आणि मग असं सुंदर गर्गाचार्यजींनी प्रभूच काय तर नामकरण विधी पार पडली ते सगळं दान दक्षिणा दिलं दान दक्षिणा दिलं मग आता इकडे सुद्धा गर्गाचार्यजी काय तर गोकुळातून निघून जातात आणि मग गोकुळातून निघाल्यानंतर आता प्रभू हडू 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 थोडे लहानाचे काय तर अजून थोडे मोठे झाले आता 3 वर्षाचे प्रभू झाले आता कृष्ण परमात्मा इकडून तिकडं तिकडून तिकडं तिकडून तिकडं आता जाऊ लागले आईला चिंता भासली अरे काना आता इथेच खेळत होता अंगणामध्ये आता अंगणामध्ये खेळायचा ना कृष्ण परमात्मा तर त्या मयूर सुद्धा काय पक्षी सुद्धा काय ते सुद्धा खेळायचे पैजणाचा आवाज कृष्ण परमात्म्यांचा यायचा आणि ते पैजणाचा आवाज असा वाजायचा तर ते मोर सुद्धा थैया थैया नाचायचे मयूरादी पक्षी नृत्य करीता ती नद्या वाहताती दोही थड्या मयूरादी पक्षी नृत्य करीता ती नद्या वाहताती दोही थड्या मयूरादी पक्षी नृत्य करीता ती नद्या वाहताती दोही थड्या मयूरादी पक्षी नद्या वाहताती दोन्ही थड्या आणि मग मयूर सुद्धा नाचायचे नद्यांना सुद्धा आनंद व्हायचा गौडणींना सुद्धा पारावार नाही जर एखाद्या वेळेला प्रभूचं जर दर्शन घडलं नाही ना आईसाहेब तर सगळ्या गौडणी धावत धावत यायच्या जर कृष्ण लालाचं दर्शन नाही व्हायचं ना दारावर उभं राहायच्या गेटवरच उभं राहायच्या कारण राजांचा नंदबाबाचा महल होता महलाच्या बाहेर टक्क देऊन कृष्ण परमात्माची वाट बघायच्या गोपिका आता आमचा लालाचं दर्शन होईल असं करता करता 1-2 तास जर दर्शन नाही झालं ना तर कृष्णाच्या दर्शनासाठी गोकुळमधल्या गौडणी अशा उभ्या राहायच्या आणि मग प्रभूचं दर्शन झालं की धन्य आहे आम्ही म्हणून दर्शन लांबूनच करायचे आणि मग असं अजून गौडणी निघून जायच्या आणि प्रभूचं दर्शन इकडे असं करता करता आता प्रभू थोडे मोठे होऊ लागले आणि मोठे होता होता आता काय झालं एकदाची घटना आहे एकदाचा प्रसंग आहे प्रभू आता आईला म्हणतात अगं आई मला तू काय कर माखण माखण दे म्हटल्यानंतर आई म्हणाली यशोदा माता म्हणतात बघ काना आता मी थोडं म्हणे कामात आहे म्हटल्याच्या नंतर म्हटलं बघ तुला मग मी काय करणार नंतर देतो आई म्हटली काय
यशोदा माता म्हणती आहे ना 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 मैया मुझे अभी मेरे को माखन मिश्री चाहिए. पकडलं यशोदा मातेचा हात आणि म्हणतात कृष्ण परमात्मा म्हणतात आई मला आताच मला माखण पाहिजे. आता माखण पाहिजे म्हणल्यानंतर कृष्ण परमात्म्यांनी हट्ट पकडला. हट्ट पकडल्याच्या नंतर काय झालं कृष्ण परमात्मा रडू लागले. यशोदा मैया म्हणतात का रे काना तुला कळत नाही मी एवढं कामामध्ये आहे व्यस्त आहे तुला काही वेळाच्या नंतर देतो ना. किचन मध्ये कामं पडू नयेत आणि तुला लागलं माखण खायचं माखण खायचं. मग मला एवढी कामं करावं लागतात. सकाळपासून 4 वाजतापासून उठले की कामच काम. पहा पूर्वीच्या महिला मंडळ सुद्धा बघा सकाळी उठायच्या बरोबर आहे ना आजी. पण आताच्या जे झोपतात 8 वाजेपर्यंत कुंभकर्णाचे जे झोप घेतात बस उठायला काही खाली नाही. करा सासूबाई तुम्हीच काम आम्हीच करावं का. पण बघ आधीच्या सुना बघा लग्न झालं की सकाळी सकाळी 4 वाजता उठायच्या. शेणाचा सडा सुंदर टाकायची रांगोळ्या टाकायच्या टाकतात की नाही. खेड्यापाड्यामध्ये तर बऱ्याच प्रमाणात सकाळीच उठतात पण सिटीमध्ये असं होतं 10 वाजता झोपून उठतात. डब्बा बनवतात किती वाजता 12 वाजता बरोबर आहे ना. नवरा जर लवकर जात असेल तर नवऱ्याचं टिफिन बनवलं का झोपल्या असं. आणि म्हणून म्हणतात यशोदा माता म्हणाल्या का रे कृष्णा मला काम एवढं करावं लागतात. कृष्ण म्हणला आई मग एक काम करतं का तुला काम करायला थोडं हलकंच आहे. हलकं म्हणजे आता पहा 3 वर्षाचा लेकरू हे कृष्ण. आता पहा काय म्हणतं तर आई बघ आता तूच सांगत होती काल आपल्या गोकुळामध्ये एका गवड्याचं लग्न झालं आणि त्याची सून काय त्याची पत्नी आली आणि मग तूच म्हणत होती ना पाय बघ त्या रामूचं लग्न झालं आणि त्याची पत्नी आली आणि त्याच्या आईला काय झालं काम करायला पत्नी आली त्याची म्हणून आता सोपं झालं काम सासूला करावं लागणार नाही. म्हणून आई एक काम कर आता मग माझं सुद्धा लग्न करून देशील का. आणि माझं लग्न जर झालं ना तर मग तुला सुद्धा काम करावं लागणार नाही. म्हणले कृष्ण तू तर लहान तोंडी मोठा कास लई चतुर आहे ना म्हणे. आणि मग ते नाही का आज तुला इथं बरसाण्यावरून आले होते. बरसाण्यावरून कोण राधिकेचे आई वडील राधिका मैया आली होती. राधिका आली होती. राधिका आल्याच्या नंतर मग राधिकेसोबत माझं लग्न लावून देशील का. माझं लग्न कृष्ण परमात्मा म्हणतात आई मग काय अशी सुंदर आल्याच्या नंतर लग्न लागल्याच्या नंतर तुला कुठलंही काम करावं लागणार नाही. आणि मग तिथे कृष्ण परमात्मा म्हणतात बघा राधिका गोरी से बिरज की छोरी से राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया करा दो मेरो प्यार. राधिका गोरी से जय हो बिरज की छोरी से हो मैया करा दो मेरो प्यार. गोरी से बेस कमी करायचं बरं. गोरी से राधिका गोरी से ब्रिज की चोरी से मैया करा दो मेरो प्यार. मैया करा दो मेरो प्यार. आणि मग कृष्ण परमात्मा म्हणतो मैया मेरी शादी उससे बरसाने की राधा रानी है उससे कर देना. वो मैया बोलती है यशोदा मैया बोलती है कहे नैया जी को क्या बोलती है मैया उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है. उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है कैसे करा दूं तेरो प्यार. कैसे करा दूं तेरो प्यार. ताली ताली
नहीं ब्याह कराई तेरी गैया नहीं चराऊं। जो नहीं ब्याह कराए तेरी गैया नहीं चराऊं। जो नहीं ब्याह कराए तेरी गैया नहीं चराऊं। जो नहीं ब्याह कराए तेरी गैया नहीं चराऊं। आज के बाद मेरी मैया तेरी दैली पर नहीं आऊं। आज के बाद मेरी मैया तेरी दैली पर ना आऊं। आएगा रे मजा, आएगा रे मजा, अब जीत हार का राधिका गोरी से, जय हो बिरज की छोरी से। जय हो ओ मैया करा दो मेरो प्यार, मैया करा दो मेरो प्यार। राधिका गोरी से, जय हो ब्रज की डोरी से, जय हो राधिका गोरी से, जय हो ब्रिज की छोरी से। मैया करा दो मेरो प्यार, मैया करा दो मेरो प्यार। और मैया मेरा ब्याह नहीं होगा ना तो मैं गैया चराने नहीं जाऊंगा। आज के बाद तो मैं गैया चराने जाने वाला नहीं हूँ। जब तक मेरा ब्याह नहीं होता ना तो मैं कुछ काम नहीं करूंगा। बस और मैया का हाथ पकड़ते हैं लाला ठाकुर जी और बोलते मैया देखो ना मान जाओ ना आप। छोटी सी दुल्हनिया जब आंगन में डोलेगी, छोटी सी दुनिया जब आंगन में डोलेगी। छोटी सी दुल्हनिया जब आंगन में डोलेगी, छोटी सी दुल्हनिया जब आंगन में डोलेगी। तेरे सामने मैया घूंघट वो नहीं खोलेगी। तेरे सामने मैया घूंघट वो ना खोलेगी। ताऊ से ना कहो, ताऊ से ना कहो, बैठेंगे द्वार पर राधिका गोरी से। जय हो ब्रज की छोरी से, जय हो राधिका गोरी से, जय हो ब्रज की छोरी से। ओ मैया करा दो मेरो प्यार, मैया करा दो मेरो प्यार। राधिका गोरी से, जय हो ब्रिज की छोरी से, जय हो राधिका गोरी से, जय हो ब्रिज की छोरी से। मैया करा दो मेरो प्यार, मैया करा दो मेरो प्यार। और क्या बतावे मैया इतना होने के बाद मैं ब्याह करके मेरी बीबी आएगी ना मेरी पत्नी आने के बाद आपको काम नहीं करना पड़ेगा। इतना ही नहीं तेरे को ना खाना बनाना पड़ेगा ना तेरे को रसोई में जाना पड़ेगा। रसोई में भी कुछ काम नहीं करना पड़ेगा मैया। कब? जब मेरी शादी हो जाएगी तब। और इतना ही नहीं तुम बैठे रहना, चंदन की चौकी लगाऊंगा किसके लिए? आपके लिए। इतना ही नहीं मेरी राधा, मेरी प्यारी राधा और मैं आपके चरण दबाऊंगा। आप तब जाएगी तो हम आपकी सेवा करेंगे मैया। दोनों सेवा, अकेला नहीं, राधिका के साथ मैं सेवा करूंगा। क्या बोलते हैं ठाकुर जी? आइए भाव से। ओ चंदन की चौकी पे मैया तुझको बिठाऊं, चंदन की चौकी पे मैया तुझको बिठाऊं। अपनी प्यारी राधा से मैं चरण तेरे दबाऊं, अपनी राधा से मैं चरण तेरे दबाऊं।
अपनी प्यारी राधा से मैं चरण तेरे दबवाऊं, अपनी प्यारी राधा से मैं चरण तेरे दबवाऊं। भोजन मैं बनवाऊंगा, भोजन मैं बनवाऊंगा 56 प्रकार की राधिका गोरी से, जय हो बिरज की छोरी से। जय हो ओ मैया करा दो मेरो ब्याह, मैया करा दो मेरो ब्याह। राधिका गोरी से, जय हो ब्रिज की छोरी से, जय हो राधिका गोरी से, बिरज की छोरी से। मैया करा दो मेरो ब्याह, मैया करा दो मेरो ब्याह, मैया करा दो मेरो ब्याह। और ठाकुर जी मैया को बोलते हैं, मैया ए मैया जब मेरी शादी हो जाएगी, मेरा ब्याह हो जाएगा, तो आपको कुछ नहीं काम करना पड़ेगा। इतना ही नहीं मैं तो क्या रसोई में जाऊंगा, रसोई में मैं खाना बनाऊंगा। इतना ही नहीं, कितने प्रकार का 56 प्रकार का भोग मैं आपको खिलाऊंगा। इतना ही नहीं, मेरी पत्नी आएगी ना जी, तो मैं पत्नी के साथ आपके चरण दबाऊंगा, आपकी सेवा करूंगा। देखिए ना, हर किसी को लगता है, हर किसी को माँ बाप को लगता है कि हमारा बेटा का ब्याह हो गया, हमारे घर में बहू आएगी तो हमारे लिए क्या होगा, थोड़ी मुसीबत हमारी दूर हो जाएगी। थोड़ा क्योंकि क्यों मुसीबत दूर हो जाएगी, जो हर दिन हमें काम करना पड़ता है ना जी, तो काम करना नहीं पड़ेगा। और होता है क्या शादी के बाद, वो तो सब उलट हो जाता है। सुख मिलेगा ऐसा लगता है, पर सुख मिलता है क्या, हर सभी को नहीं मिलता। पर कोई कोई है, अच्छे भी है की नाही। आणि मग इथे प्रभू म्हणतात, आई आणि मग कृष्णानं एवढं काही सांगितलं, लालानं एवढं काही सांगितलं, तर आई साहेबाला हसू आल्या, हसायला बसली। यशोदा माता म्हणतात, अरे लहान असून तुला खूप कळतं म्हणे। आणि यशोदा माताला बघा, लहान लेकरू जर बोलत असला ना, कधी कधी अशा मोठ्या भाषा बोलतो ना, तर कधी कधी आईला आनंद वाटतो, बापाला आनंद वाटतो ना मावशी। म्हणतात लहानच आहे पण याला किती कळतं बाबा, आहे की नाही। आणि मग यशोदा मैया म्हणली, हो लाला, आता एवढं काय बोललं ना, मग घे माकड मिश्री बाजूला, माझ काम ठेवलं आपलं। आणि मग कृष्ण परमात्म्याला माखन दिली, मिश्री दिली, दूध दिलं, दूध पिलं। आता अजून कृष्ण काय तर बलराम दादा सोबत खेळतो आहे, खेळू लागला। पण इथं काय झालं, खेळता खेळता अजून प्रभू आले, कुठे घरी आले। घरी आले तर नंद बाबा काय करत होते, सकाळची वेळ होती, सकाळची वेळ होती म्हणून नंद बाबांनी काय घेतलं, यमुनेला स्नानाला गेले। आणि यमुनेला मध्ये स्नान केल्याच्या नंतर घरी पाणी आणलं, आणि घरी पाणी आणल्याच्या नंतर काय केला, शालिग्राम होतं ना, शालिग्रामाची देवघरामध्ये नंद बाबाजी गेले आणि शालिग्राम भगवंताची पूजा करतात। आता पूजा करतात तर करतात, असं झालं तिथे होतं शालिग्रामाची पूजा करत असताना, आता देवाच्या घरचा होता, देवाच्या वडिलाच्या घरचा शालिग्राम होता। इकडे पंचामृत घेतला, नंद बाबांनी देवाचं काय स्नान केलं, इकडं दूध घेतलं, दुधानं स्नान केलं, दही घेतलं, दह्यानं स्नान केलं, माखण मिश्री घेतली, माखण मिश्रीनं स्नान केलं। स्नान केल्याच्या नंतर इकडं तिकडून दारावरून, आता देवाला एंट्री नव्हती बरं आतमध्ये, नंद बाबा म्हणायचे, लाला तू दूरच रह ना, यहाँ पे मत आना, क्योंकि क्या होता है, छोटा बच्चा आएगा तो इधर उधर इधर उधर कुछ सामान इधर के उधर, इसलिए बोले लाला तू यहाँ पे मत आना मंदिर में। मग कृष्ण परमात्म्याने बाहेरूनच बघायचे, डोकावून बघितलं, कृष्ण परमात्म्याने हे सगळे विधी बाबा करत त्यांनी पाहिलं। म्हणले बघा काय, शालिग्रामला किती सुंदर पंचामृत भेटतो, दही भेटतो, दूध भेटतो। आणि मग इकडे काय झालं, आता नंद बाबांनी काय केलं, देवाला आता ओवाळणी केली। ओम
माता नैवेद्य चढवला. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेवतीन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. इकडं नैवेद्य चढवून झालं आणि मग ध्यान लावलं. इकडं कपूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयाळविंदे भवम भवामी शैतम नमामी. इकडं पाणी फिरवलं आणि मग आता प्रभूला शालिग्राम देवतेला वंदना करतात. तितक्यात डोळे मिटले. डोळे मिटता मिटता 2 मिनिटं समाधी लागली. कुणाची? नंद बाबाची. आता नंद बाबाची समाधी लागली. तिकडून आला कृष्ण आणि जो शालिग्राम होता ना त्याला घेतलं तोंडात. तोंडात घेतल्याच्या नंतर बस आता कृष्णाचं तोंडही उघडत नाही ना काही नाही. तितक्यातच नंद बाबाची समाधी उघडली. समाधी उघडली. पुढं पाहता तर शालिग्रामच नाही. शालिग्राम नाही. आता गेला कुठं? मी होतो तर इथंच होतं. गेला कुठं? इकडं माग वळून लाला या का शालिग्राम. कृष्ण आता परमात्माच्या तोंडात. आता कृष्ण कुठं बोलणार? अरे इच्छा शालिग्राम कोणी बघितलं का? कृष्ण परमात्मा. आता मग देवाच्या तोंडात. आता कुठून बोलून रे देव? इकडं नंदबाबा म्हणतात इकडं तिकडं बघितलं. आताच होतो 2 मिनिटाच्या पूर्वीच होतो. गेला कुठं? आता असं करत नाही तर नंदबाबांनी ओळखलं नाही हा काय कारस्थानी कृष्णाचीच आहे. कृष्णाची कारस्थानी आहे म्हणल्यानंतर इकडं काय केलं? पाठीवर ठोकलं देवाच्या कृष्णाच्या. एक बाबा नंदबाबानं जसं पाठीवर ठोकत नाही महाराज तसं भरकन शालिग्राम खाली तोंडातून खाली पडला. आता खाली पडल्यानंतर नंद बाबाले आलं राग. म्हणे बघा देवाला सुद्धा तोंडात भरलं यानं. पूर्ण उष्ट देवाला करून ठेवलं. यशोदा मातेला बोल. यशोदेला आवाज देत अगं यशोदे बघ या कृष्णाला. तुझ्या कानाला बघ. एवढं मोठं देवाचला मी एवढं आनंदानं त्याची पूजा केली आणि ह्या तुझ्या कृष्णानं काय केलं? त्याला तोंडात भरलं आणि त्याला पाठवलं. आता इकडं यशोदा माता आली. कृष्णावर नंद बाबा रागवत आहेत. यशोदा माता आली आणि कृष्ण म्हणलंय. कृष्णाला पकडलं यशोदा मातेने. काय म्हणतात यशोदा मातेनं कृष्णाकडं नंद बाबालाच उलट बोलू लागल्या. म्हणे एवढ्या जोरात कशाला बोलता? लहान लेकरू आहे कळत नाही का तुम्हाला? कळत नाही का म्हणल्यानंतर नंद बाबा गप्प. आणि मग अशा करता अजून गेलं नंद बाबा. अजून कृष्णाला म्हणतात अरे कृष्णा बेटा तू लहान आहे तुला नाही कळत पण आपण असं खोड्या करू नाही. खोड्या नको करू माझी बाबा बाबा. खोड्या नको करू माझी बाबा. खोड्या नको करू माझी बाबा बाबा. खोड्या नको करू माझी बाबा. खोड्या नको करू खोड्या नको करू खोड्या नको करू माझे बाबा. खोड्या नको करू खोड्या नको करू खोड्या नको करू माझे बाबा बाबा. खोड्या नको करू माझे बाबा बाबा. खोड्या नको करू माझे बाबा. हो खोड्या नको करू खोड्या नको करू खोड्या नको करू माझी बाबा. खोड्या नको करू खोड्या नको करू खोड्या नको करू माझी बाबा. खोड्या नको करू माझी बाबा बाबा. खोड्या नको करू माझी बाबा. हे बाबा खोड्या नको करू माझी बाबा. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलियो राधा राणी मैया की जय. आणि अशा प्रकारे प्रभूच्या खोड्या आता प्रभू लाडाचे मोठे झाले. 5 वर्षाचे आता प्रभू झाले. 5 वर्षाचे झाल्याच्या नंतर काय झालं? आता प्रभूनं बघितलं. आता प्रभूचे मित्र सोंगडी. आता कसं आहे लेकरू जर घरामध्ये थोडं लहान झालं मोठं झालं आणि मग तो चालायला फिरायला लागला ना तर मग त्याचे सोंगडी सुद्धा काय तर जुडतात. आणि मग म्हटलं कृष्ण बलराम होते. आता काय केलं पाहिजे आपण? आता आपल्या मित्रांसोबत राहिलो पाहिजे. मग पेंद्या वज्र्या वाकड्या सुदामा इकडे मधुमंगल यांना सगळ्यांना घेतलं. म्हणलं यार इकडं
म्हणले काय देवा? म्हटले असं काय तुम्ही बारीक सुरीक कोणी असं कोणी असं सगळे देवाच्या टोळीतले सगळे बारीक एक वाकड्या होता एक तोतड्या होता. म्हणला तोतड्या म्हणला आमच्या गलीनं कितना माझी मम्मीनं दही दूधच नाही देत. दही दूधच तुझ्या घरी तू काय तू राजाचा पोरगा आहे तू लाजाचा पोरगा तुला लई दही दूध भेटते आम्हाला कुठं भेटते? कोण म्हणाला? तोतड्या म्हणाला. मग कृष्ण परमात्मा म्हणतात बरं 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 म्हणून तुम्ही बारीक आहे का? मग म्हणले बघा आता आपल्याला काय करायचे आहे, हा दही दूध जो मथुरेमध्ये जातो आहे ना तरी तो दही दूध जाऊ द्यायचं नाही. आणि म्हणून मग कारण का दही दूध का बरं जाऊ द्यायचं नाही? याच्या मागे एक कारण आहे. कारण प्रत्येक गवळणी मथुरेमध्ये दही दूध न्यायच्या. आता प्रत्येकाची परिस्थिती काही सारखी राहत नाही, बरोबर आहे ना? प्रत्येकाची परिस्थिती सारखी राहत नाही. म्हणून पैशासाठी काय तर कोणी डेअरीवर दूध नेतो. काय काय आता तुमच्याकडं दुधात पाणी टाकत नाही पण काय काय एवढं पाणी टाकतात, अर्धा लिटर दूध नाही 1 लिटर पाणी. अहो सिटीमध्ये बघा अर्धा लिटरात दुधामध्ये किती असते पाणी? 1 लिटर पाणी. जर 2 कप चहा बनवला ना तर तो 5 कप दुधाचा चहा होऊन जातो. एवढा सुंदर दुधा दिसतो. म्हणून म्हणले बघा ह्या गवडणी लई छत्री आहे. मथुरेला नेतात तर नेते पाणी टाकून दूध नेते. म्हणून हा सुद्धा आता यायचं काय आपण बंद केलं पाहिजे. आणि एवढंच नाही कंस आहे हा राक्षस आणि कंसानं काय करायचा, हा दही दूध मथुरेला जायचा ना तर हा दही दूध कंस कुणाला द्यायचा? आपल्या मल्लांना खाऊ घालायचा, राक्षसांना खाऊ घालायचा. म्हणून हा दही दूध राक्षसांपर्यंत पोहोचवायचं नाही आणि पोहोचू द्यायचं नाही. आणि मग आता काय झालं म्हणले कृष्ण इकडे सगळे म्हणतात हो 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 कृष्ण. आता कृष्णावर एवढा मोठा देवावर एवढा मोठा विश्वास कोणाचा? गोपाळांचा. पण तुमचा आमच्या देवावर विश्वास नाही. गेलं 2 महिने ह्या देवाकडं नाही भेटला ना सोडून द्या त्या देवाला, फेका त्या देवाला दुसऱ्या देवाकडं. दुसऱ्या देवाची 2 महिने पूजा अर्चना केली. म्हणले नाही बाबा भोलेनाथ बाबा काय प्रसन्न होत नाही. 1 लोटाचं 1 लोटाचं टाकलं 1 लोटा 2 महिन्यापर्यंत. आता काय काय बाया एवढ्या हुशार आहे महादेवाला आता एवढं पाणी नेतात. आता एवढं मोठं भोलेनाथ बाबाही भोलेच बाबा आहे. इकडं नवऱ्याच्या एकही पाया लागत नाही, नवऱ्याने शिवाय देतात पण भोलेनाथ बाबाला सकाळी सकाळी पाणी. किती बाया नवऱ्याच्या पाया पडतात? बोल हात वरती करा. इकडं जायच्या घरचे आले पडतात का तुमच्या पाया? पण भोलेनाथ बाबाला पहिले पाणी. तिकडं सासू सासऱ्याचे किती पाया पडता महिला मंडळ? ओ माता माऊल्या झोपल्या काका किती सासूचे पाया पडता? हात वरती करा बरं. सासूची कोणती सुनबाई पाया पडते? हात वरती करा. करा माय करा. आणि सासूले कोण मारते? ती हात वरती करा. सासूबाईले कोण मारते? सासूबाईले कोणी मारत नाही आहे की नाही. पण पाया आपण सासू सासऱ्यांच्या पडलो पाहिजे. पतीच्या पाया आपण पडलो पाहिजे. पती जर कामाला जात असलं ना तर आपण पतीचे दर्शन घेतलं पाहिजे, त्याच्या तिलक लावून दिलं पाहिजे. जा मालक जा, आनंदानं तुम्ही घराच्या बाहेर जा आणि तुम्ही सुखरूप या. कारण हा मालक सुद्धा आपला पती आहे, परमेश्वर आहे. पतीला सुद्धा परमेश्वर म्हटलं जातं की नाही? हो की नाही? बोला. सगळ्या पाहतात महाकडं ठकर ठकर. पतीला परमेश्वर म्हणतात की नाही? बोला. असं आवाज काढत जा, आहे की नाही? आवाज काढलेलं मला बरं वाटते बरं. आणि म्हणून काही काही बाया बघा नेलं पाहिजे आपण देवाला पाणी सुद्धा नेलं पाहिजे, पण तेवढी सासू सासऱ्यांची सेवा सुद्धा केली पाहिजे. आई वडिलांची सेवा सुद्धा केली पाहिजे, आहे की नाही? कारण आपले आई वडील दैवत आहेत. भगवंत सुद्धा म्हणतो स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी. आईचं प्रेम देव सुद्धा म्हणतो, देव सुद्धा आईच्या प्रेमासाठी भुकेला आहे की नाही? देव भावाच्या भुकेला. तसं देव सुद्धा आईच्या प्रेमासाठी काय तर तडपत असतो. इथे सुद्धा बघा ना
आईचं प्रेम देवाला संपूर्ण प्रेम भेटतो. गौडणींना प्रेम भेटतो. एखाद्या वेळेला देव जर नाही दिसला ना तर यशोदा माता वाट बघायची. कृष्ण परमात्मा वाट बघायचे आईसाठी. आणि हंबरडा जर यशोदा मातेला नाही दिसलं ना, यशोदा माता कन्हैया जर खेळत असताना तर यशोदा माता काय तर धावत धावत जायच्या आणि दुसरीला विचारायची, गौडणी का ग माझा कृष्ण इथंच होता, कुठं गेला? दुसरी गौडण म्हणायची, नाही नाही त्या गल्लीत खेळताना दिसलं, तिथं धावत धावत जायची. एकेमेकीला काय तर आई यशोदा माता कृष्ण कुठं आहे म्हणून विचारायची. पहा, गौडणींना जर देव दिसलं नाही तर जोपर्यंत भगवंत कृष्ण परमात्मा लालाचं दर्शन होत नाही ना तोपर्यंत काय जेवण करत नव्हत्या. कुठल्या? गोकुळच्या गौडणी दर्शन करायचे. सासू सासऱ्यांचे दर्शन सकाळी उठून उठून गोकुळामध्ये गौडणी दर्शन करायचे बरं, सासू सासऱ्यांचे सुद्धा. आणि सासू सासऱ्याचं आपण दर्शन केलं पाहिजे. कारण ते जर नसते तर तुम्ही आल्या असत्या का? बोला नाही, ऐकी नाही. आणि म्हणून काय तर आता इथून नाही पडत असन पण आता इथं पडा. नवरा जर कामावर गेला तर दररोज काय करा तुम्ही, तिलक लावा, आरती घ्या. किती आरती ओवाडा, हात वरती करा. किती महिला मंडळ आता उद्यापासून हे काम करते. आपला पती जर कामावर जात असताना, ड्युटीवर जात असताना किती महिला मंडळ आता उद्यापासून ताली आरतीचं ताट बनवणार आणि त्यांचं तिलक चंदन करणार. बोला किती हात वरती. बघा आता तुम्हाला एक सांगतोय, जर आपला पती जर बाहेर गेलेला असेल तर पत्नीच्या, कारण का म्हणतात शास्त्र असं सांगते, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जालंधर नावाचा राक्षस होता आणि जालंधर नावाचा राक्षस एवढा उन्मत्त होता, भोलेनाथांसोबत त्याचं कट्टर विरोध, भोलेनाथांसोबत कट्टर विरोधी. कितीतरी प्रयत्न भोलेनाथ बाबांनी मारण्याचं केलं पण मरत नव्हता. याचं कारण काय तर त्याची पत्नी ही पतिव्रता होती. ज्या वेळेला जालंधर कुठे रणांगणावर जायचा तर त्यावेळेला काय करायची, ही पूजे अर्चनावर बसायची, पूजेला बसायची. आणि पूजेला बसताना काय तर जालंधराची काय तर एवढी ताकद होती त्या पत्नीमध्ये, वृंदा मातेमध्ये, की जालंधराचं कोणी काही करू शकत नव्हतं. देव जरी असला तरी त्याला मारू शकत नव्हतं. का? याच्या मागचं कारण एक आजी अजून सांगतो तुम्हाला. पत्नीनं काय तर जास्त कुंकू लावलं पाहिजे, लांब कुंकू लावलं पाहिजे. पूर्वीच्या महिला मंडळ बघा डोक्याला चांगलं मोठं तिलक टिळा लावायच्या, बरोबर आहे ना दादा? पूर्वीच्या जुन्या महिला मंडळ बघा असा कुंकू लावायच्या. आता कुंकू गेला, आता आली टिकली. आता महिला मंडळ एवढा मोठा लाव म्हणलं तर ती म्हणती काय लावू बाबा, ह्या याच्या नावाचं. काही काही तो अशा शिवाय नवऱ्याला देतात सांगूच नका, अशी धुवून ठेवतात. हा असं खाली डो, हा नंदी बैल, हा नंदी बैल बनतो ना बस, ऐकी नाही. काय केलं आता, काय काय महिला मंडळीनं काय केलं, सगळा बाथरूम बनवलं नवऱ्याले. आता आली कुंकू गेला ना, आता आली काय टिकली, अशी टिकते, अशी चिपकते, कुठेही चिपकते, संडासातही चिपकते, बाथरूमला चिपकते. गेले का लावलं तिथं बाथरूमात टिकली. महिला मंडळांनी काय कुंकवावाल्या गेल्या अन टिकली वाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. कुंकवावाल्या गेल्या आणि टिकली वाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. वाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. कुंकवाल्या गेल्या आणि टिकली वाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. पण गौडणी आपल्या पतीचं काय तर कुंकू असं खूप मोठं लावायचं. हे सुद्धा जोपर्यंत पत्नी काय तर आपल्या पतीचा अलंकार करत नाही ना तोपर्यंत ती पत्नी सुद्धा सोबत नाही. बरं शास्त्र आहे,
आणि जर आपण आपल्या पतीसाठी अलंकार लावले तर तिथून सुद्धा त्याचं रक्षण होत असते, पतीचं रक्षण होत असते, ते काळाला सुद्धा थांबवू शकते एवढी ताकद पत्नी पतिव्रतेमध्ये आहे की नाही. आणि म्हणून अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. काय तर अहिल्या माता, द्रौपदी माता, एवढंच नाही, अहिल्या द्रौपदी सीता माता, तारा माता, मंदोदरी माता या पतिव्रता होत्या. तशी वृंदा माता पतिव्रता होती आणि काय तर आपल्या पतीचं रक्षण करायची. आणि एकदाची घटना असं झालं, भगवंत परमात्म्यांनी, कृष्ण परमात्म्यांनी म्हणजे नारायणाने काय केलं, असं हिचा पती मरत नाही म्हणून काय केलं पाहिजे, भोलेनाथांना सांगितलं तुम्ही काय करा, तुम्ही लढाईवर जा, कोणासोबत, जालंधरासोबत, पण मी काय करणार, हिची पतिव्रता भंग करणार. ज्या वेळेला हे जालंधरासोबत युद्ध तुमचा चालू राहणार त्यावेळेला मी जालंधराचं रूप घेणार आणि रूप घेणार आणि काय होईल, हे पूजेतून उठेल, ध्यानातून उठेल आणि मग त्यावेळेला काय करा, तुम्ही त्रिशूल घ्या आणि त्रिशूलानं जालंधराचा वध करा. जालंधराचा वध करा म्हटल्यानंतर बस देवाची लीला. इकडं जालंधरासोबत भयंकर युद्ध होतो आहे, पण इकडं काय झालं, नारायण प्रभून, कृष्ण परमात्म्याने जालंधराचं रूप घेतलं आणि वृंदेच्या काय तर मालात आले आणि आवाज देतात, अगं वृंदे तू बाहेर ये. पतीचा आवाज, तोच आवाज काढला म्हणून हिला वाटलं की आपले पती आले म्हणून ध्यानातून उठली. तसंच भोलेनाथ बाबांनी काय तर जालंधरावर त्रिशूल टाकली, जालंधर गतप्राण झाला. पण एवढं पतिव्रतेमध्ये सामर्थ्य होतं, जालंधराचं मुंडकं प्रेत कुठं, वृंदा मातेच्या पुढे येऊन पडलं. वृंदा मातेच्या पुढे येऊन पडलं. पाहतात इकडे जो सामोर उभा आहे तोही कोण आहे, जालंधर आहे आणि धरणीवर पडलेला तो सुद्धा जालंधर आहे. वृंदा मातेनं पतिव्रता होती, मग वडकलं काय, जो मृत्युमुखी पडलेला आहे तो माझा पती आहे, हा सामोर दिसतो आहे, हा साक्षात ब्रह्मांड नायक, जगात पालन करता कोण आहे, विष्णू भगवंत आहे. वृंदा मातेनं श्राप दिलं देवाला, देवा माझं छळ कपट केला तुम्ही, माझ्या पतीला तुम्ही मारलं, तुम्ही मला छल कपटानं माझ्या पतीला मारलं. देवा मी ज्या पत्नी योगामध्ये, मी ज्या पती वियोगामध्ये तडपडत आहे ना, तसंच तुम्हाला सुद्धा एक दिवस तडपावं लागेल. काय पण सगळं प्रभूनं मग श्राप तर वृंदा मातेनं देऊन दिलं होतं. प्रभू तुम्हाला सुद्धा काय होईल, हाच माझा पती पुढच्या जन्मात रावण होईल आणि तुमची पत्नी काय तर हरण करून नेईल आणि जसं मला आता पतीचा वियोग होतो आहे तसं तुम्हाला सुद्धा पत्नीचा वियोग होईल. श्राप तर दिलं. मग नंतर कळलं वृंदा मातेला की काय, कारण हा जालंधर जरी असला हा राक्षस वृत्तीचा होता आणि अधर्माने वागणारा होता. आता कळलं. आता प्रभूला म्हणतायत, प्रभू मला काय करा, मला क्षमा करा, माफ करा. पण वृंदा तुझा हा श्राप अनर्थ जाणार नाही, वाया जाणार नाही, तुझा सुद्धा श्राप सत्य ठरेल. पण वृंदा माता ही पतिव्रता होती म्हणून वृंदा माता सुद्धा सती गेली आणि ज्या रोपटातून मग तिच्या प्रेतातून तो जळत्या निखारातून काय झालं, एक राख निर्माण आली ना, त्या राखेतून काय झालं, रोपट निर्माण झालं. आणि म्हणून तुझं सतीत्व, तुझं पतिव्रत हे सदा अमर राहील. म्हणून काय, मी तुला माझ्या गळ्यात धारण करेल. आणि मग त्या राखेतून काय झालं, तुळस माता निर्माण झाली. धन्य तुळशी माऊली वैकुंठावून आली. आणि मग काय तर प्रभूनं सांगितलं, वृंदा मी तुला धारण करणार, माझे संपूर्ण वैष्णव धारण करतील आणि तुझ्यामध्ये एवढे पुण्य राहणार. प्रत्येक जण कल्याणाचं, ज्याच्या गळ्यात तुळस राहील ना त्याचं संपूर्ण कल्याण होईल. कारण इथं देवी देवतांचा वास आहे, प्रभूचा वास आहे. आणि म्हणून म्हणतात धन्य तुळशीचा महिमा आणि नाही उपमा, प्राप्त काडी दर्शन घडता कोटी पुण्य यदन. बघा या तुळशी मातेमध्ये काय पवित्रता आहे. इथे गौडणी सुद्धा तुळस काय तर धारण करतात, गोकुळवासी सुद्धा तुळस धारण करतात.
आणि म्हणून काय सांगितलं प्रभूने, प्रभूनं सांगितलं कड्यात धारण करतात. आपण दररोज भजन ऐकतो, ऐकी ना. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. म्हणा प्रत्येकाने तुळशी हरगडा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. आणि प्रभून काय तर त्या तुळस मातेला, वृंदा मातेला काय तर धारण केलं. आणि ह्या तुळसमध्ये एवढं महत्व आहे दादा, एवढं महत्व आहे. सकाळी सकाळी जर आपण तुळशीला पाणी घातलं, ही तुळस जर गळ्यामध्ये जर आपल्या असली आणि आपण स्नान केलं तर संपूर्ण सुद्धा हे शरीर काय होतो आहे, पावन होतो आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे जेवढं काही पुण्य आहे ना ह्या तुळस मातेमध्ये आहे. धन्य तुळशीचा महिमा आणि नाही उपमा, प्राप्त काडी दर्शन घडता कोटी पुण्य यज्ञ. पुण्य यज्ञ, कोटी पुण्य यज्ञ निस्त्या तुळस मध्ये आहे. पण काही काही तुळस, काही तुळशीची माळ काही घालायला काहीला वाटतं नको बाबा. का कारण आम्हाला हे नाही आवडत, आम्हाला कसं आवडते पार्टी चाहिए. आता काय एवढे हुशार आहे महाराज, काही ना आता महाराज काही लोक नाही का ऐकून घेतात. असं वाटतं वा 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 आपण काय केलं पाहिजे, तुळस धारण केली पाहिजे. आता तुळस तर धारण करते, 2 दिवस हरिपाठ करते, 15 दिवस हरिपाठ करते, 1 महिना गेला. पण याले आठवण आली आता, म्हणले आता दात काय होत झाले, कवर कोर 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 काय करतात आता. तिकडं पाहिलं शेजारच्या घरी काय शिजत होतं, कोंबडा बकरा. आता याले आठवण आली, म्हणले आता बरेच दिवस झाले, 1 महिना झाला प्रभूचा आपल्याकडं भरपूर सेवा झाली. कुणाची, पंढरीनाथाची, हनुमानजीची. म्हणले आता बरीच सेवा झाली, आता काय केलं पाहिजे, आपण थोडंसं खाऊन घेतलं पाहिजे. आणि मग हा गेला, आता माळ तर घातली, आता माळ घातली पण आता काढायची कशी. आता एक उपाय, मग हा काय गेला, हा गंगेवर गेला. गंगेवर कुठं, आता कुठं जातात सध्याच्या परिस्थितीत, प्रयागराजला. यानं विचार केला 144 वर्षाच्या नंतर योग आलेला आहे, काय केलं पाहिजे, सगळे पाप आपण धुतलो पाहिजे. आता धुता धुता असं झालं, आता स्नानाला कुठं गेला, गंगेमध्ये गेला. आता गंगेत गेल्याच्या नंतर यानं उलट बुटकी, असं मारता मारता आता काही असे मारतात, यानं वर पाय केलं आणि खाली मुणकं. आता खाली मुणकं केलं म्हणून काय झालंय, माड भरकन पाण्यात निघाली, गंगेत निघाली. म्हणला मी काही काढलं नाही, ऑटोमॅटिक ते आपण होऊन निघाली. निघत नाही म्हणून 10 डुबक्या मारल्या जोरात जोरात आणि ते माळ निघाली. म्हणलं बरं झालं आता इकडं आला गावी. म्हणले आता बायकोला म्हणते लई दिवस झाले हो, बायकोही म्हणते तशीच वा वा वा.
बनवा बनवा. जे बनवलं ना, जे खाल्लं सांगू नका. सकाळ पासून तिकडं बाथरूमला जाणं सुरू. आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी एका ठिकाणी सुंदर म्हटलेले बरं बघा. तुकडोजी महाराज बाबा म्हणतात की बाबांनो, अरे हा जीवन मिळालेला आहे, हा प्रभूसाठी अर्पण करायचे, चांगलं म्हणून जगायचे आहे. का बरं? तुकडोजी महाराजांनी एका ठिकाणी सुंदर म्हटलंय, तुम्ही किती तीर्थयात्रा करा आणि कुठेही जा, बरं. आपला अभंगाने तुकडोजी महाराजांचा आहे की नाही. तुम्ही तीर्थयात्रेला गेले आणि तीर्थयात्रेहून आल्याच्या नंतर जर तुम्ही तुमच्या जीवनात बदल करू शकले नाही, तुम्ही जर दारू पेत असले, तुम्ही मांस मटण खात असले, तर मग तुम्ही जरी नाम केलं तरी त्याच्यात सुद्धा अर्थ नाही. कोण म्हणतायत? संत महात्मा म्हणतात. बरं, मी नाही म्हणत. कारण का? तुकडोजी महाराजांना, आपल्या विदर्भातले तुकडोजी महाराज आहेत का नाही, त्यांना म्हणावं लागलं का, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. हो, संत सांगत ते ऐकत नाही, संत सांगत ते ऐकत नाही, इंद्रियाचे करतो. कशाला काशी जातो बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कोंबडा बकरी खातो रे बाबा, कोंबडा बकरी खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कोंबडा बकरी खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो 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 रे बाबा, कशाला पंढरी जातो. आणि म्हणून तुकडोजी महाराजांना म्हणावं लागलं, दादा, जीवनामध्ये आपल्याला जीवन प्रभूनं दिलेलं आहे ना, पाळायला काही नाही हो, पण जर आपण त्या जीवाची हत्या करतो, म्हणून काय करा, अरे आता तरी ही संधी मिळालेली आहे, म्हणून आपल्या जीवनाचं सोनं करा, सोनं. तुकडोजी महाराज म्हणतात, बाबांनो, किती यात्रा करा, तीर्थयात्रा करा, पण आपल्या जीवनात जर बदल होत नसेल तर मग त्याला सुद्धा उपयोग नाही. आणि म्हणून काय तर संत महात्मे जे जगाला सांगतात ना, समाजाला सांगतात, त्याच्यातही काही समाजाचं कल्याण व्हावं, तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण व्हावं म्हणून सांगतात, आहे की नाही. कुणाचं वाईट व्हावं ह्या उद्देशानं संत महात्म्यांनी बोललेले नाही. बरोबर आहे ना दादा. कोणी म्हणतात पिऊ नका. मला सांगा, एखादा व्यक्ती जर पिणारा असन आणि जर आपली जर बहीण असेल तर आपण पिणाऱ्याला देतो का? जर आपली बहिणी लग्नाची आली, बघा ताई, बोला भाऊ, जर आपली बहीण आहे त्या ठिकाणामध्ये आणि जर आपल्याला माहिती पडलं की आपल्या बहिणीला पाहायला आलेला मुलगा अत्यंत बेवड्या थर्ड क्वालिटीचा आहे, तर त्याला देतो का आपण पोरगी? बोला. किती लोक हो म्हणणार आहे? हात वरती करा. बोला, किती लोक हात वरती करणारे? देतात का दादा? हो किंवा नाही एवढंच बोला ना. असं असं करू नका. असं कोण करते? सांगितलं तुम्हाला. असं असं करते कोण? नंदी. मग असं म्हणणारे कोण? म्हणून आवाज काढत जा. एक आवाज काढण्याची अत्यंत काळाची गरज आहे. बघा ना, जर किती नोकरीवाला असेल, पदाधिकारी असेल, आणि जर त्याच्या जर अत्यंत थर्ड क्वालिटीचा बेवडा असेल ना, तर बेवडा जर इथं जर रोडावर पडला असेल तर चांगलाही व्यक्ती त्याच्याजवळ जात नाही. बरोबर आहे ना भाऊ? का चुकीचं बोलतो की खरं? खरं बोलतो महाराज. कारण जर पडलेला असेल ना, पण एखादा चांगला मुलगा जर पडू द्या, एखादा चांगला व्यक्ती पडू द्या, 10 लोक त्याच्या जवळ जाणार. आणि त्याच्याजवळ जातात कोण? त्याच्याच क्वालिटीचा माणूस जाते. बरं, जशाचं तसं. कोण उठवतं? बस त्याच्याच पार्टीतला. आहे की नाही? ह्या बेवड्याची अशी गंमत आहे महाराज, क्वालिटी सुंदर आहे, यायच्यावर हे कुठेही जातील तर यायच्यावर कधी गावातले कुत्र, किती रात्री जाऊ, गावातले कुत्रे भुकतच नाही त्याच्यावर. कुत्रेही म्हणतात हा आपल्याच पार्टीतला आहे. पा त्याच्या तोंडावर कधी माश्या पडत? कधीच माश्या लागत नाही. एवढंच नाही, तो कधी नालीत गडरच्या पडत नाही. वा 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 वा.
कधी एवढे मोठे काय त्याच्याजवळ क्वालिटी आहे म्हणून पेलं पाहिजे आहे की नाही. एवढं मौत से डरता नहीं शराब पीने वाला. पहा काय होतो. अरे मौत से डरता नहीं शराब पीने वाला, पर लेकिन जब मौत आती है ना दादा तो मिलता नहीं पानी पिलाने वाला, मिलता नहीं पानी पिलाने वाला. आणि म्हणून काय तर अशी जर गत झाली तर त्याला सुद्धा पाणी पाजायला राहत नाही हो. अनेकांचं काय तर जीवन बर्बाद झालं. कशामुळं? दारूमुळं. दारूमुळे अनेकांचे कुंकू मिटल्या गेली, अनेक बहिणी विधवा झाल्या. काही लोक काही स्त्रिया आपल्या माहेरी आहेत पण पती जवळ जात नाही. तुम्हाला सांगू एक तिरोड्याजवळचा घडलेला प्रसंग. तिरोडा आताच 1 महिन्यापूर्वी या 1.5-2 महिन्यापूर्वी त्या व्यक्तीला फाशी झाली. पती पत्नीचं पटत नव्हतं म्हणून त्यानं काय केलं. पती पत्नीचं नाही पटत कधी कधी. अरे हा संसार संसार जसा तावा चुलीवर, मग हाताली चटका मग मिळते भाकर. ज्याचं लग्न नाही झालं त्याला वाटतंय लग्न केलं पाहिजे, लग्न केलं पाहिजे, बायको भेटली पाहिजे, बायको भेटली पाहिजे. बायको भेटली कधी मारकुंडी तर त्याला वाटते आधीच कुवारा होतो तोच बरं होतं. मग काय होतं दोघांमध्ये असे भांडणं होतात, असे भांडणं झाल्यानंतर मग काही पटत नाही. ते जाते इकडच्या मार्गाला, हा जाते इकडच्या. तो घरी कधी आला तर हे अशी वाकडी होऊन पाहते. तोही इकडं बिचारी चाय आणते ना, हा जाते तिकडं बेडरूम मध्ये. बायको ठेवून देते तिथं पेन आहे तिकडं. बस जमलं. मग आता काय झालं, असं करता करता दोघांमध्ये कधी कधी काहींमध्ये नाही पटत. बरोबर आहे ना भाऊ. नाही पटलं. बरं ह्या माता माऊलीनं काय केलं. ही माता माऊली गेली कुठं, आपल्या माहेराला गेली. पण लहान लहान लेकरं होते. 8 वर्षाचा लेकरू होता आणि 5-6 वर्षाची मुलगी होती. बरं घडलेला प्रसंग. कारण मी जरी नागपूरच्या जिल्ह्यातला मी तुम्हाला सांगितलं, नागपूर माझा जरी वास्तव्य जरी असला तरी माझा मूळचा जन्मगाव आहे जिल्हा. हा एवढा बेवड्या झाला, एवढा बेवड्या गावामध्ये अनेक फिरू लागला. आता काही मित्र म्हणले अबे जा तू आपल्या बायकोला आण. नाही आणत ना आत मग तिला मारून टाक. काही दिवस अजून 2-4 दिवस थांबला पण याले असं वाटलं नाही आता आपण काय केलं पाहिजे, बायकोला आणायला गेलो पाहिजे. बायकोला आणायला हा गेला. अदानी पॉवर प्लांट ऐकलं असेल बाबा. आता अदानी पॉवर प्लांट तिरोड्याचा मोठा पॉवर प्लांट आहे. आपल्या पॉवर हाऊसपेक्षा मोठा पॉवर प्लांट आहे. त्याच्या बाजूलाच गाव आहे ते. आणि मग काय झालं, हा गेला. आपला जावाई आला म्हणून सासू सासऱ्यांनी काय केलं, जेवू घातला. चला बा, पती पत्नीमध्ये भांडण होत असतात पण काही बोलले नाही. सासू सासऱ्यांनी व्यवस्थित जेवण घातलं, पत्नीनं सुद्धा जेवण घातलं. पोरं सुद्धा बापाजवळ बसले. बाबा बाबा. आणि मग काय झालं, बसले पण अशी घटना झाली, म्हातारे एका खाटीवर झोपले. आता रात्रीचा प्रसंग असं झालं, पत्नीनं आपल्या पोराला जवळ घेतलं. यानं पोरगी आजीजवळ झोपली, हा एका खाटीवर झोपला. रात्रीच्या 1 वाजताचा प्रसंग होता. त्याच्या मनात काय विकल्प आलं माहीत नाही दादा. रॉकेल घेतला, रॉकेल, आणि आपल्या पोराला पत्नीच्या अंगावर संपूर्ण रॉकेल टाकलं आणि जडती आग पेटी लावली. आणि तिकडे काय झालं, पोरगा आणि पत्नी बायको काय तर आग पेटीमध्ये काय तर भस्म होत आहे, जळत आहे, तडपत आहे. तिथून पट्ट्या पडून गेला. मुलगा 10 वर्षाचा पोरगा काय तर 10 वर्षाच्या पोराला सुद्धा जाडून मारलं त्यानं, पत्नीला सुद्धा जाडून मारलं. कशामुळं? दारू जर पेलं नसतं तर कमीत कमी विचार केला असता. आज त्यामुळं सुद्धा अनर्थ घडलं दादा. एवढं झालं, पोरगी बाजूला आजीजवळ होती आणि सासूला सुद्धा काय तर जाडून टाकलं पण सासू वाचली. लहान पोरगी होती, ती पोरगी सुद्धा अर्धी जडली. त्याला सुद्धा गव्हर्नमेंटनं एवढ्या लवकर त्याला फाशीची शिक्षा ठोठावली. बरं आज 1.5-2 महिनेच झाले या गोष्टीला. त्याचा केस चालू होता पण 2 महिन्याच्या आत, 1 वर्षाच्या आत गव्हर्नमेंटनं त्याला फाशी दिली. फाशी कुठली? ह्या भिवापूरच्या जवळचंच तालुका तिरोडा आणि भिवापूर गाव आहे. ते गाव माझ्या गावाला 2 किलोमीटरच होतं. आणि मग ते माय रडू लागली. ते पोरगी रडू लागली, आई आई कुठे गेली का आई?
कोण म्हणावं. हा समाजाला सांगत राहतात पण समाजाला वाटतं का रे बाबा माय गेली. हा काही म्हणतात तो बाप गेला ना तर बापाला काय, माय मेली ना तर बापाला दुसरी बायको भेटन बरं, पण पोराला माय नाही भेटत, आईची माया नाही भेटत. आणि म्हणून काय तर असं हंबरडा फोडत ती पोरगी रडत राहिली. जसं एक गाय वासरू, जसं गाय जर चरायला गेली पूर्ण तर वासरू हंबरडा आपल्या फोडत राहते. कुणासाठी? आईसाठी. तसं ते हंबरडा फोडत ते माय ते पोरगी सासू सासरे हंबरडा फोडत राहिले पण दया नाही आली त्याला. असे अनेक काय तर आपल्या भारतामध्ये सुद्धा अनेक अशा कथा प्रसंग असे आपल्या डोळ्याच्या पुढे दिसतात बरं. आणि म्हणून दादा विष्णू सुद्धा सोडून द्या, कारण का कथा कीर्तन त्याच्यासाठीच असतात. निवड आपण देवाची भक्तीसाठी नाही, देवाची भक्ती केली पाहिजे पण आपण आपल्या जीवनात सुद्धा बदल केलं पाहिजे, ऐकी नाही. आणि म्हणून हंबरडा पुढलं हंबरून वास आले चाटती जवा गाय, तवा मली तिच्या मधी दिसती माझी माय, हंबरून वास आले चाटती जवा गाय, तवा मली तिच्या मधी दिसती माझी माय, चाटती जवा गाय, तवा मली तिच्या मधी दिसती माझी माय, तिच्यामध्ये दिसती माझी माया. म्हणून जोपर्यंत मायबाप आहे दादा, मायबापाची सेवा करा. काही दिवस आपले मायबाप आपल्या जवळ आहे आणि म्हणून मायबापाला आपण सेवा केली पाहिजे. मायबापांनी आपल्याला हे जग दाखवलं. ज्याची आई जन्म झाल्याबरोबर मरण पावली ना, ज्या मुलाचा बाप जन्मताच मेला ना, त्या पोराला विचारा आईचं प्रेम काय असतं, बापाचं प्रेम काय असतं दादा. त्या पोराला विचारा, तो हंबरडा फोडतो, ती मुलगी हंबरडा फोडती बाबा. दुसऱ्याच्या लेकराला पाहते, दुसऱ्याच्या वडिलाला पाहते. 5,000चा जर ड्रेस आणून दिला एखाद्यानं आपल्या पोरीला आणि ती पाहते मला माझ्या बापाचं प्रेम मिळालं नाही, माझे बाबा असते ना तर माझ्यासाठी सुद्धा 500चा नाही 2,000चा ड्रेस आणलं असतं, मला चांगल्या ठिकाणामध्ये एज्युकेशनला शिक्षण घातलं असतं, चांगल्या शाळेत घातलं असतं. आणि ते मुलगी आईची आठवण करते, बापाची आठवण करते, ढसा रडते. हो आया बाया सांगत होत्या जेव्हा होतो ताणा, आया बाया सांगत होत्या जेव्हा होतो ताणा, दुष्काळात मायच्या माझे आटलात वापाणा, दुष्काळात मायच्या माझ्या आटला होता पाणा, पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. ओ हंबरून वास आले चाटती जेव्हा गाया, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया. प्रत्येकाने आपापल्या वडिलांसाठी टाळ्या वाजवा दादा, आईंसाठी सुद्धा प्रत्येकाने वाजवा. आठवा ते लहानपणाचे दिवस काय करतात आपल्यासाठी आई वडील. जेव्हा आपण स्वतः वडील बनतो ना तेव्हा कळतं बरं आपल्याला. आणि म्हणून
वाण तिच्या फिरे आणवानी ओ कान्या काट्या एचा याला माय जाय राणी पायात नसले वाण तिच्या फिरे आणवानी काट्या कुट्यालाही तिच्या मानत नस पाय तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय ओ दिसती माझी माय हंबरुण हंबरुण वासराली चटकी जवागाय तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय दिसती माझी माय दिसती माझी माया भरुनी वासराली चटकी वागाया तवा मली तिच्या मध्ये दिसती माझी माया दिसती माझी माया ओ दारू पिऊन मायला मारी जेव्हा माझ्या बाप पहा ऐका हो दारू पिऊन मारी हो दारू पिऊन मायला मारी जेव्हा माझ्या बाप थंड थंड उडे अण लागे तिला दाप कसायाच्या दावणीला बांधली जशी गाय तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय ओ दिसती माझी माय हुंबरुण हंबरुण वासराली चट्टी जवा गाय तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय दिसती माझी आणि काय तर पोरं ज्यांना आईचं प्रेम भेटत नाही बापाचं प्रेम भेटत नाही हंबरडा फोडतात मायबापाच्या प्रेमासाठी दादा आपले मायबाप असतात त्यावेळेला मायबापाची किंमत कळत नाही पण मायबाप ज्या वेळेला आपल्याला सोडून जातात त्यावेळेला खऱ्या मायबापाची आपल्याला जीवन ज्या वेळेला आपल्या मायबापाची किंमत कळतं आजची परिस्थिती अशी आली आहे हो पूर्वी तरी माय बापाला 5-5, 6-6, 7-7 लेकरं असायचे जुना काळ बघा जुनी माणसं पहा काही 40 वर्षाची 50 वर्षाची पहा ना मंडळी 5-5 भावंड 7-7 भावंड 7-7 बहिणी बहीण भाऊ राहायचे तरी सुद्धा आनंदानं काय तर आनंदानं राहायचे एकत्र कुटुंबात राहायचे पण आता हम दो हमारे दो झालं तरी सुद्धा मायबापाला सांभाळणं कठीण झालं बरं 7 लेकरं आहेत म्हणून मायबाप 7 लेकरांना दूर फेकत नाही पण तेच आता 7 लेकरांना एक बाप आणि एक माय पोसल्या जात नाही आज ही परिस्थिती आपल्या भारतामध्ये आली आज आपल्या भारतात अनेक वृद्धाश्रम खोलू लागली वृद्धाश्रमामध्ये अनेकांची मायबाप वृद्धाश्रमात आहे पण त्यांना पाजायला पाणी सुनबाई नाही आणि मुलगा द्यायला सुद्धा पाणी नाही पोरांच्या त्रासामुळं सुनेच्या त्रासामुळं सुद्धा काही लोक काय तर वृद्ध आश्रमामध्ये जातात दादा वृद्ध आश्रम सुद्धा काय हंबरडा फोडत राहतात मायबाप हंबरडा जीवनभर फोडत असतात काय केलं आम्ही पोरांसाठी आपण जीवनभर काय तर आबाळ कष्ट केलं पण शेवटी काय झालं आपलं जीवनाचं देवा अरे विधाता अरे बाबा तू आताच घेऊन जा आम्हाला हे परमेश्वरा हा नको आम्हाला जीवन रात्रंदिवस हंबरडा देवाला आता विनंती करतात आणि म्हणून काय तर मायबापांना सांभाळा बस आई वडिलांना सांभाळा पत्नीवरही प्रेम करा कारण पत्नी कुठं जाणार पण तुम्ही सुद्धा सासू सासऱ्यांवर सुद्धा प्रेम करा समजायचं आपण ज्या घरात आहोत ते सासू सासरे आई वडिलासारखे आहेत पण आपण आपला माहेर सोडून आलो माहेरमध्ये आपली सुद्धा वहिनी आहे आपली सुद्धा भाऊजाई आहे
हे सुद्धा विचार करून आपण सुद्धा काय सासू सासऱ्यासोबत वागलो पाहिजे. आपण जर आपल्या सासू सासऱ्यासोबत वाईट वागलो तर उद्या आपली वहिनी सुद्धा वाईट वागेल ना. आज तुम्ही चांगलं जर वागलात तर तुम्ही तुमच्या वहिनीला उद्धटून म्हणू शकता, वहिनी तुमचं कुठंतरी चुकतंय, पण तुम्ही जर सासू सासऱ्याला पाणी दिलं नाही, तुमचे सासू सासरे जर वेगळे राहत असतील तर तुम्ही तुमच्या वहिनीला काय बोलणार. हा सुद्धा विचार करून आपण जगलो पाहिजे, आहे की नाही. आणि सगळं इथं गोकुळामध्ये काय, इथं गोकुळामध्ये सगळ्या सुना आहेत ना, सगळ्या सासू सासऱ्यांवर प्रेम करतात. जसं कृष्ण परमात्म्यावर प्रेम करतात ना, तसं सासू सासऱ्यांवर सुद्धा प्रेम करतात, पतीवर सुद्धा प्रेम करतात दादा. कारण तिथे प्रेम आहे, कारण प्रभूचा आनंद आहे. ज्या गावात हरिकीर्तन होत असतील ना, मला तर वाटत नाही का तिथं सासू सासऱ्यांना त्रास होत असेल, आहे की नाही. आणि म्हणून सर्वच ज्या गावात भागवत कथा होती ना, तिथल्या सुनबाई सुद्धा सुंदर असतात. कधीच त्रास सासू सासऱ्याला देत नाही. आणि म्हणून असं सातत्यानं आपल्या गावात कथा कीर्तन झालं पाहिजे, आहे की नाही. कारण आता बरोबर बघा, मायबाप साठी 4 लेकरं असो 5 लेकरं असो, पण मायबाप सांभाळतात, आहे की नाही. पण लेकरू कधी कधी मायबापाला सुद्धा सांभाळत नाही. एक सांगू म्हण तुम्हाला, 4 बच्चों को पालती है एक माँ, 4 बच्चों को पालती है एक माँ, मगर 4 बच्चों से एक माँ पाली नहीं जाती, मगर 4 बच्चों से एक माँ पाली नहीं जाती. आणि म्हणून काय करा, आई वडिलांवर प्रेम करा. इथे सुद्धा कृष्ण परमात्मा सुद्धा प्रेम आईवर करतो आहे, नंद बाबांवर प्रेम करतो आहे. गौडणी सुद्धा सासू सासऱ्यांवर प्रेम करतात, पतीवर प्रेम करतात आणि कृष्ण परमात्म्यावर प्रेम करतात. आणि मग कृष्ण परमात्म्याने घेतले सोंगडी, म्हणले कृष्ण अरे चाला रे. आता काय झालं, काही गौडणी दहीदूध घेऊन कुठं मथुरेला निघाल्या होत्या. आता मथुरेला निघत असताना यमुनेचा घाट लागला. आता यमुनेच्या तीरावर गेले, एकानं घेतलं गुलाल, काय म्हणतात त्याला, खेळले ना तुम्ही कधी. गोटे घ्यायचे आणि काय करायचे, आता मटकं फोडायचे म्हणून काही काही नाही का पक्षायले मारायचे, काही काही आंब्याले मारायचे, बरोबर आहे ना. आणि मग गुलाल घेतलं, मारलं, एक दगड मारलं तर मारलं, गौडणीच्या इथं माळ होतं, मटकं होतं ना, त्या मटक्यालाच फुटलं आणि दही दूध खाली. पूर्ण गौडण दुधानं पूर्ण भिजली. एकीच्या कंबरड्यावरच मारलं. ती म्हणली या कृष्णानं मारलं बाई, कंबर तोडलं. बस आता ही वार्ता कुठं गेली, सगळ्या गौडणी गेल्या कुठं, यशोदे मातेकडं. आणि यशोदेला सांगतात, म्हणले यशोदे बघ, हा तुझा काना आम्हाला वाटेत अडवतो तर अडवतो, आम्ही दही दूध देतो तरी सुद्धा हा आम्हाला काय तर लांबून आम्हाला मारतो, काहीचे मटके फोडतो आणि दही दूध एवढा आम्हाला त्रास देतो. इकडं दही दूध खाते म्हणल्यानंतर कृष्ण म्हणला, आई ह्या गौडणी काय करतात, ह्या खोट्या बोलतात, ह्या खोट्या बोलतात. कारण मी कोणाच्या घरी मी कोणाला अडवत नाही आणि मी कोणाला काही बोलत नाही. ह्याच आपल्या हातून काय गेल्या. आई एक सांगू मी तुला, हे गौडन म्हणे हे सांगते ना, हे लई छत्री आहे म्हणे. का झालं म्हणे, आता बघा म्हणे, एक डोक्यावर किती मडके घेतले पाहिजे आपण, बोला किती गुंड पकडता तुम्ही डोक्यांवर. जटामखोरातल्या महिला मंडळ, पाणी भरत असताना तुम्ही जर डोक्यावर पाणी घेतलं, बरोबर, कोणी पिण्याचं पाणी लांबून आणतात, पूर्वीचे मंडळी लांबून आणायचे, बरोबर आहे ना भाऊ. आता सगळं घरी सगळं आता फॅसिलिटी झाल्या, तरी पण नळाचं पाणी भरायचंय, बाहेरचं पाणी भरायचे, फिल्टरचं पाणी भरायचंय तर बाहेरून आणतात ना. मोबाईलवाले भाऊ तुमच्या घरचे किती गुंड पकडतात, वहिनी वगैरे. जमला आता. पहा बरं, फिक्स झालं. लग्न झालं का त्यांचं. आहेत का वहिनी इथं.
आणि मग 1 गुंड 2 गुंड 3 गुंड आताच्या महिला मंडळ एकच गुंड लय. आता पहिलेचे गुंड तरी जुन्या बायानं विचारा एवढाले असायचे, आता गुंड आलं एवढं स्वच्छ चालली मटक मटक एकच गुंड. आता गवडणीच्या गुंड 3-3 4-4 गुंड. म्हणले आई सांगू का, ही गवडण आम्ही काय होतो, आम्ही वज्र्या वाकड्या पेंद्या आम्ही आंघोळ स्नानाला बसलेलो होतो. आता ह्या गवडणी गेल्या एकावर एक गुंड एकावर एक 5 गुंड होते म्हणे. आता 5 गुंड होते तर व्यवस्थित चालले पाहिजे ना. ही चालली म्हणे अशी ठमकत ठमकत. आणि मग ते गुंड मी म्हणलं म्हणे पेंद्या पायरे ते गवडण कशी चालली, हे माकडं पाहाले बसली म्हणे. असं मुंडका हल्लं तर काय झालं, माठ खाली पडलं. मग याच्यात चुकी कुणाची, चुकी कुणाची? मग दुसरी पाहायला गेली, हात पकडा गेली, ती समोडकं पडलं. आणि मग कृष्णाला गवडणी म्हणतात पापा हा कृष्ण पा लहान तोंडी मोठा घास. म्हणून तू यशोदे तू आपल्या कृष्णाला समजाव. कृष्ण म्हणाला आपण कोणाच्या इथं दही दूध खात नाही, आपल्याच घरी दही दूध कमी आहे का म्हणे. तर आपण खायला जाणार. कृष्णा तुला मी, कृष्णाला यशोदा मैया म्हणते बघ गवडणी सांगून गेल्या पण आता तुला मी सांगतोय. कारण काय बेटा तू लहान आहे, तुला सांगणं हे का अत्यंत गरजेचे आहे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करीते, मडके बांधा ना माठ शिंके वगैरे जाऊ नको. गवड्या घरी बोंबाट उठला, माठ तयाचे फोडू नको. गवड्या घरी बोंबाट उठला, माठ तयाचे फोडू नको. गवड्या घरी बोंबाट उठला, माठ तयाची फोडू नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. रागीट तुझा पितानंद, मारत याचे खाऊ नको. रागीट तुझा पितानंद, मारत याचा खाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको. आणि आई साहेब नंदराणी म्हणतात कृष्णाला समजवतात, कृष्णा ए लाला काय तू कोणाच्या इथं जाऊ नको बरं. काय तरी वरी जवाकड्या पेंद्या सुदामा, त्याच्या डावामध्ये जाऊ नको. काय तू तुझ्या मित्रांची संगती सोड, यांच्यासोबत तू काय तू बिघडलेला आहे, जास्त तुझ्या खोड्या वाढलेल्या. गवडणी 1 गवडण 2 गवडण दररोजच्या गवडणी येतात तुझ्या खोड्या सांगत असतात. पण आई साहेबाला काही खरं वाटत नाही, काही वेळ जातो. कृष्णाला बोलून जातात, अजून कृष्णाला जवळ घेतात. म्हणले कृष्णा ये बरं गवडणी होत्या म्हणून तुला बोललो, नाहीतर तुझं प्रेम. मग आई साहेबांनी काय मांडीवर घेतलं कानाला, कानाचं कृष्णाचं चुंबन करतात. घे बेटा हे माकण मिसरी घे, तुला डबल देतो, पण तू कुणाच्या घरी जायचं नाही. मग असं करता करता अजून कृष्ण म्हणला हो आई बस मी जाणार नाही. आता
असं करता करता काय झालं, कृष्णाला आता अजून इकडं पेंद्या वज्रा वाकडाला बोलवायचे, मित्रांना बोलवायचे. म्हणलं बघा त्या गवडणीच्या घरी रात्री जायचंय, रात्री जायचे, शिंक्यावरचे काय काही दही दूध खाऊन घ्यायचे, अजून यायचे. असं करता करता आता अनेकांच्या घरी कृष्ण परमात्मा जाऊ लागला. असं करता करता आता काही मित्र म्हणतात, का रे कृष्णा तू प्रत्येकाच्या घरी आम्हाला काय नेलं, आमच्या घरी सुद्धा आला, पण तू तुझ्या घरी तर कधी नेलंच नाही दही दूध खायला. आणि मग तुझ्या घरी नेलं नाही म्हणले. आता हो हे खरं आहे. म्हणले कृष्णा प्रत्येकाच्या घरी गेलं ना, आता मग तुझ्या घरचा नंबर आहे. कोणाचा? आमचा. आम्हाला सगळा काय कर, तू तुझ्या घरचं दही दूध खाऊ घाल. मग आता कृष्ण परमात्म्यानं म्हणला माझ्या घरचं, हो आता म्हणलं आता माझी पाडी राहिली नाही का. म्हणून काय झालं इकडं सुद्धा. पण यमुनेच्या तीरावर काय हे म्हणत असताना खेळत असताना काय झालं, कृष्ण परमात्म्याने काय थोडी माती खाल्ली. थोडी माती खाल्ल्याच्या नंतर इकडं काही काही आले आणि यशोदा मातेला सांगायला बसले, मैया 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 क्या हुआ क्या हुआ, अरे लाला क्या हो गया. तिकडं म्हटले कृष्णानं काय केली, माती खाल्ली. हे मित्र सोंगडी सांगतात कृष्णानं माती खाल्ली म्हणून आईला असं वाटलं, बघा लहान लेकरू जर माती खाते ना तर प्रत्येक आईला धावत धावत जाते, त्याच्या तोंडात काही माती असन ते काढन, गोटे असन ते काढन. मग काय करतात, डॉक्टरकडे नेतात. डॉक्टर साहेब आमच्या पोराला काय माती खाल्ली, दगड खाल्ले, काय तब्येत बिघडू नये म्हणून तुम्ही काय करा, औषधी द्या. देतात का नाही. तसं आई साहेब म्हणतात, बघा कृष्ण परमात्मा म्हणतो नाही आई मी काही खाल्लं नाही. मग तिकडून अजून बलराम दादा आले. बलराम दादा म्हणतात आई कृष्णानंच माती खाल्ली. कृष्णानं माती खाल्ली म्हणल्यानंतर इकडं पेंद्या वज्रा वाकड्या जे काही होते मित्र सोंगडी यायचं खरं वाटत नाही. पण जेव्हा कोण बलराम दादा ज्या वेळेला सांगतोय ना तर मग खरं आहे. आणि मग काय तर कृष्ण परमात्मा म्हणतात बलराम दादा सुद्धा हे खोटं बोलत आहेत. का बरं, कारण नाही खाली माझी आई गाई, नाही खालली माझी आई गाई, नाही खालली माझी. हो बलराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बलराम दादा. 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 आई ग आई नाही खालली माती, आई ग आई नाही खालली माती, आई ग आई नाही खालली माती. बलराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बलराम दादा. आई ग आई नाही खालली माती. आई ए आई हा बलराम दादा आहे ना, हा खोटं बोलतो आहे. कारण का आम्ही लपंडाव खेळत असताना काय झालं होतं, याच्यावर डाव आला आणि हा डाव द्यायला यानं काय केलं, नाकार केला. नाकारला म्हणून काय तर आता मग माझ्यासोबत हा खोटं बोलतो आहे. आई तुझ्यासोबत खोटं बोलतो आहे. अनेक दिवस आता इथून अजून सुद्धा कृष्ण परमात्मा गेला. काही वेळ झाला. आता कृष्ण परमात्म्याने सांगितलं होतं कृष्णाला इकडं सगळ्या सोंगडींना काय करायचं आहे, तुम्हाला उद्या माझ्या घरी सकाळची वेळ इकडं तोतड्या तर होताच ये ना वालेवा वालेवा छान 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 किचनाच्या घरी जायचे, किचनाच्या घरी जायचे, किचनाच्या घरी दही दूध खायला किचनाच्या घरी जायचं आहे. मग इकडं किचनाच्या घरी जायचं म्हणून सगळ्यांना यानं सांगितलं. सगळ्या मित्राला म्हणले पहा उद्या काय करायचं आपल्याला, कृष्णाच्या घरी दही दूध खायला जायचं आहे. दही दूध खायला जायचं आहे म्हटल्याच्या नंतर असं झालं इकडं आता काही वेळात झाकी येईन बरं, तुम्ही मटकी वगैरे असेल तर ते तिथून बांधून घ्या. आणि मग असं झालं इकडं सगळे सोंगडी आता सकाळची वेळ आता सकाळची वेळ. आता सकाळी सकाळी काय झालं
पूर्वीच्या महिला मंडळ सुद्धा सकाळी उठत होत्या, तुम्हाला सांगितलंच नाही का? हा. आणि मग काय यशोदा माता सकाळीच उठल्या. आता काय होत्या, प्रभूच्या घरी 9 लाख गाई होत्या, 9 लाख गाई. मग तिथला जो दही होता, दूध होता, माखण होती. आता पूर्वीच्या महिला मंडळ काय करायचे, पूर्वी शिंके होते असे बांधलेले, बरोबर आहे ना गुरुजी? घरी जात्यावर दळायला सुद्धा काय असायचा पूर्वी, मुसळ असायचा की नाही? पूर्वीचा काय सुंदर असा दळण घरीच दळायचे. पण त्या दळणात पावर होतो महाराज, ताकद होती, आहे की नाही? आता सगळे निघालं, आता म्हणतात कोणाजवळ एवढं वेळ आहे आपल्याकडं. आता सगळं काय आलं, आता सगळ्या फॅसिलिटी चेंज झाल्या, आता सगळं सोपं झालं. पूर्वी अद्रक लसूण सुद्धा पाट्यावर वाटायचे, आता बाया वाटतात मिक्सर, मारलं बटन झालं, गर 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 फिरलं का झालं, पिसूनच येतं आता मसनीतून डायरेक्ट. आणि मग तिकडं दही दूध. कृष्णानं सांगितलं होतं पारे सकाळी सकाळीच यायचं आहे, पण सकाळी सकाळी यायचं आहे ना, पण गप्प यायचं. पेंद्या म्हणला बोलू नको, कृष्णाच्या घरी राजवाड्यात आपण आलो. बस राजवाड्यात आलो म्हटल्याच्या नंतर इकडं काय झालं, इकडं आता सोंगडी हडू 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 हडू. आता इकडं त्याच्या पूर्वी काय झालं होतं, कृष्णा म्हणला आई मला काय कर, तू दही दूध दे, तू माझ्याजवळ बस थोडा वेळ. आता बस म्हटल्याच्या नंतर आता कृष्णाला म्हणतात, यशोदा मैया म्हणली बघ कृष्णा, आता मला बसायची काही तुझ्याजवळ वेळ नाही. वेळ नाही म्हणून काय केलं होतं, यशोदा मातेने दूध जो होतं ना पातेल्यातलं ते गॅसच्या वट्ट्यावर ठेवलं होतं गरम करायला. आता पहिले चूल होती बरं, आता चुलीवर ठेवलं. आता चुलीवर ठेवता ठेवता असं झालं, यशोदा मातेला इकडं कृष्ण बोलत आहे आणि आईला काय दिसलं, यशोदा मातेला तर दूध उखडताना दिसलं. आता दूध उखडणार बाप खाली गंजाच्या खाली जाणार, यशोदा मातेने ठेवलं कृष्णाला बाजूला आणि काय तर दुधाकडं, ज्या चुलीकडं जे पातेल्यावर दूध होतं ना त्या भांड्याकडे, त्या दुधाकडे गेली. इकडं कृष्णानं ओळखलं, बघा जगाचा ब्रह्मांड नायक तुझ्या जवळ आहे तरी तुला ओळखता येत नाही. मग काय झालं, इकडं कृष्णानं पाहिलं, अरे ते आले आपले मित्र बाजूला. कृष्णा हा इकडं कृष्ण